नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आनंदनगर वडगाव येथे सध्या महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेल्या नाल्याचे बांधकाम आहे त्या स्थितीत थांबवून ताबडतोब काम बंद करण्याचा आदेश बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिलाय. आज बुधवार दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी आनंदनगर वडगाव येथे त्यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या नाल्यासंदर्भात महापालिकेचे कर्मचारी तसेच इरिगेशन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचनाही केल्या. येत्या 2 दिवसात आपण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून या नाल्यासंदर्भात चर्चा करू आणि निर्णय घेऊ असे आश्वासन येथील रहिवाशांना दिलं आहे. त्यामुळे तुर्तास या नाल्याचं बांधकाम थांबवण्यात आल्यानं रहिवाशांना दिलासा मिळालाय. यावेळी काँग्रेसचे नेत्या प्रभावती मासमर्डी, अधिकारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव महापालिकेत महापालिकेचे अधिकारी स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेणार आहेत. यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव उत्तर विभागाचे नवे आयजीपी म्हणून चेतन सिंग राठोड यांनी पदभार आज स्वीकारला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य दिलं जाईल असे पदभार स्वीकारल्यानंतर चेतन सिंग राठोड यांनी बोलताना म्हटलं. बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी विकास कुमार यांची अन्यत्र बदली झाल्यानं चेतन सिंग राठोड यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. हावेरीत असताना काम करण्याचा अनुभव आपणास आहे. गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस ठाण्यांची संख्या वाढवण्यासाठी अभ्यास केला जाईल. लोकहिताच्या दृष्टीने लोकाभिमुख पोलीस म्हणून काम करण्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक असल्याचं नूतन आयजीपी चेतन सिंग राठोड म्हणाले. यावेळी बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रुती बस्सापुरे आदी उपस्थित होते. खानापूर शहराला लागून असलेल्या रुमेवाडी नाक्याजवळ काजू कारखान्याला सोमवारी रात्री 2:30 वाजता शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे 3 कोटींचे काजूगर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. काजू कारखान्याचे मालक सुरेश शिवणगीकर यांनी 3 कोटींचं नुकसान झालं असल्याची माहिती दिली. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक सुदर्शन पट्टणकुडी, उपनिरीक्षक MB बिरादार, हेस्कॉमचे अधिकारी नागनूर, तहसीलदार प्रकाश गायकवाड तसेच तलाठी अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नव्या संकल्पांसह बेळगाव शहरवासियांकडून काल 31 डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप व 2025 या नववर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत नववर्षाचा आनंद साजरा करण्याबरोबरच मध्यरात्री 12च्या ठोक्याला ओल्ड मॅनचे दहन करून फटाक्यांची आतिषबाजीसह संगीत व नृत्याच्या तालावर ठेका धरत एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. बेळगाव शहरामध्ये काल सकाळपासून सर्वत्र 31चा फीवर दिसत होता. शहरातील मांसाहारी दुकानासमोर नेहमीपेक्षा ग्राहकांची जास्त गर्दी दिसून येत होती. शहरवासियांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सहकुटुंब 31चा आनंद लुटला. नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडेच हॉटेल्स, रिसॉर्ट, धाबा एवढंच नाही तर अगदी शेतात सुद्धा तरुणाईनं पार्टी करून जुन्या वर्षाला निरोप दिला. सर्वांनी एकमेकांना हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्या. भरधाव कार पुलाचा कठडा तोडून पाण्यात कोसळल्यानं झालेल्या अपघातात कार चालकाचा मृत्यू झालाय. काल मंगळवारी रात्री हुक्केरी तालुक्यातील दड्डीगाव जवळील घटप्रभा नदी पुलावर हा अपघात झाला. किरण असं मृत व्यक्तीचं नाव आहे. किरण हे रात्रीच्या सुमारास यमकंडमर्डीहून बेळगावच्या दिशेने जात होते. गाडी चालवत असताना अचानक डोळ्या लागल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांची मारुती इको कार पुलाचा कठडा तोडून थेट पाण्यात कोसळली. त्यानंतर कारमधून बाहेर पडता न आल्यानं किरण यांचा गुदमरून मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती पोलीस प्रशासनाला देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे. मायक्रो फायनान्समधून कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील सुमारे 15,000 महिलांची फसवणूक झाली आहे. कर्ज मिळवून देण्याचं सांगून या महिलांकडून मध्यस्थींकरवी पैसे उकळण्यात आलेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 पोलीस पथकांची स्थापना करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. मायक्रो फायनान्समधून सुमारे 15,000 महिलांनी कर्ज घेतलं होतं. आजच्या पिढीला पोस्टाचे कार्य आणि विविध उपक्रम कसे राबवले जातात, पोस्टाच्या दर्जामध्ये काळानुरूप बदल होऊन कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात याची माहिती व्हावी, यासाठी बेळगाव जिल्हा मुख्य पोस्टद्वारे तिकिटांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
1854 पासून आतापर्यंतची सुमारे 160 पेक्षा अधिक टपाल तिकीट फ्रेम बेळगावकरांना पाहायला मिळणार आहेत. या संग्रहित टपाल तिकिटांचं इक्ष्युपेक्स 2025 या प्रदर्शनाचं खासदार जगदीश शेट्टर, खासदार प्रियंका जारकीहोळी व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते 8 ते 10 जानेवारी दरम्यान महावीर भवन गोवावेज येथे उद्घाटन करण्यात येणार आहे. बेळगाव शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या हिडकल आणि राकसकोप जलाशयामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा आहे. असं असूनही रहिवाशांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी काटकसरीने पाणी वापरावं असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलंय. राकसकोप जलाशयात एकूण 2476 फूट क्षमतेसह सध्या 2473.35 फूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.4 फुटांनी वाढ झाली आहे. हिडकल जलाशयामध्ये 51 टीएमसीच्या पूर्ण क्षमतेपैकी जलाशयामध्ये सध्या 42.241 टीएमसी इतका पाणीसाठा आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत 4.307 टीएमसी अधिक आहे. या सुधारित जलसाठ्याचं श्रेय गेल्या वर्षीच्या अनुकूल पावसामुळे मे अखेरपर्यंत स्थिर पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यात आलाय. पाणी पातळी सुधारली असली तरी बेळगाव रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय. बेळगावात नववर्षाच्या मुहूर्तावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याद्वारे नवी गल्ली शहापूर या रस्त्याच्या नूतनीकरण म्हणजेच सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा आज बुधवारी सकाळी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. नवी गल्ली येथील रस्त्याचे विकासकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री फंडातून केलं जाणार असून हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा केला जाणार आहे. सदर विकास कामाचा आज बुधवारी सकाळी आयोजित भूमिपूजन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित होते. यावेळी प्रारंभी स्थानिक नगरसेवक रवी साळुंखे यांनी मंत्र्यांसह उपस्थितांचे स्वागत केले. हुबळी येथे आगीच्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या आणखी एका अय्यप्पा मालाधारी भक्ताचा मृत्यू झालाय. प्रकाश बरकेरा वय 42 यांचा किम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. मृत प्रकाश बरकेरा हे हुबळी येथील उनकल येथील रहिवासी आहेत. अय्यप्पा मालाधारी तेजस्वार सात्रे वय 27 यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला होता. आता 9 जखमींपैकी 8 अय्यप्पा मालाधारींचा मृत्यू झाला असून प्रकाश बरकेरा यांचा मुलगा विनायक याच्यावर किम्समध्ये सध्या उपचार सुरू आहेत. वाहतूक पोलीस स्थानक बेळगाव उत्तरचे एएसआय आयुब खान घोरी तसेच उद्यमबाग वाहतूक पोलीस स्थानकाचे एएसआय फकीरगौडा हन्नीकेरी हे आपल्या खात्यामध्ये प्रदीर्घ सेवेनंतर काल मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख याडा मार्टिन मार्गब्यान, डीसीपी रोहन जगदीश यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रसंगी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी आदी या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. सोलापूरमध्ये स्कॉर्पिओ आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे, तर 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना सोलापूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईने त्रस्त झाली आहे. सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसत असून यामुळे सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेत मोठ्या प्रमाणात संतापाची लाट सुद्धा पाहायला मिळतेय. मात्र सरकारच्या उपाययोजना महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अपुऱ्या पडतायत. दरम्यान महागाईने होरपळलेल्या जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये खाद्यतेलाचे भाव तब्बल 30% वाढलेत. यामुळे सर्वसामान्यांची फोडणी महाग झाली असून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री लागत आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, पण वाढत्या महागाईमुळे या मूलभूत गरजा देखील आता पूर्ण करताना अगदीच तारेवरची कसरत करावी लागतीये. एकीकडे शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दिल्ली बॉर्डरवर आंदोलन सुरू केलेलं असताना दुसरीकडे केंद्राने नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठं गिफ्ट जाहीर केलंय. केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये खताच्या पिशवीवर अतिरिक्त सबसिडी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला
2025-26 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 69,515 कोटी रुपये देण्यात आले आहेत. खताची बॅग यापुढे शेतकऱ्यांना 1,350 रुपयांना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किमतीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यासाठी 3,850 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. नववर्षानिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध 300 किलो फुलांची आणि 5,000 संत्रा फळाची आकर्षक आरास करण्यात आली होती. यामुळे विठ्ठल मंदिरात संत्र्याचं बन अवतरल्याचं भासत होतं. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्री विठ्ठल गाभारा, रुक्मिणी गाभारा आणि संत नामदेव पायरी येथे 300 किलो फुलांचा आणि 5,000 संत्र्यांचा वापर करून मनमोहक आणि आकर्षक अशी सजावट झेंडू, शेवंती, तोरण, कमानी आदींनी सजवण्यात आली होती. सजावटीसाठी सुमारे 20 कामगारांनी परिश्रम घेतले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.